आपले MS किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण मला माझ्या रेसिपीला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आज आपण बनवणार आहोत आलू मटरची भाजी. हे बघू शकता तुम्ही, थोडेसे मटार घेतले आहे आणि हे उकडलेला 2 बटाटे आहेत. याचेच आपण आता छान अशी मस्त चमचमीत झणझणीत भाजी करूया. चला तर मग. आता तुम्ही बघू शकता कढई ठेवली आहे मी. यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेऊ आणि यातच आता आपण मस्त छान अशी मोहरी तडतडवायची. आणि मोहरी तडतडली की मस्त आपले जिरे टाकून घेऊ. आणि हे बघू शकता तुम्ही, छान अशी मोहरी आपली मस्त तडतडली आहे. आता यातच आपण थोडेसे जिरे टाकूयात. छान असे मोहरी तडतडली, जिरे छान फुलले की हा बघा मी मसाला केला आहे. तुम्ही बघू शकता, 1 तेजपत्ता, दालचिनी, ही मोठी इलायची, 2 हरी इलायची, हे कसुरी मेथी, हे टमाटर, 1 टमाटर कापलेला आणि हे 2 मोठ्या साईजचे कांदे. आता आपण यामध्ये कांदा ॲड करूया. छान असा कांदा मस्त आपला सोनेरी रंगावर आपण भाजून घेऊ. ही भाजी खूप चांगली होते. सुकी बनवा किंवा पातळ रस्सेवाली जर तुम्हाला पाहिजे असेल ती. आणि यातच आता आपण हा 1 तेजपत्ता, कसुरी मेथी अशी क्रश करून टाकायची. छान असे मस्त कसुरी मेथीने आपल्या भाजीला एक शाई चव येते मस्त. इलायची, दालचिनी आणि छान असे आता आपण फ्राय करून घेऊ कांदा टमाटर सोबत. टमाटर नंतर टाकूया. कांदा फ्राय चांगला झाला की बघा मस्त छान सुवास सुटला आहे किचनमध्ये आपल्या. मस्त सुगंध पसरला आहे एकदम छान असा. आणि एक मी हा सिक्रेट मसाला तयार केला आहे. हा बघा तुम्ही, हा बघू शकता, हा आपला सिक्रेट मसाला आहे. यामध्ये मी आपलं बडीशोप, जिरे, धने आणि थोडीशी मेथी दाणे, लसूण, अद्रक हा सुकाच वाटून घेतला आहे. हा सुकी अशी जाडसर पावडर याची तयार केली आहे. हा सुद्धा आता आपण या भाजीमध्ये वरून घालून घेऊयात. या मसाल्याने आपल्या भाजीला छान अशी हॉटेलसारखी चव येणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला. हा मसाला आपण आलू पराठ्यामध्ये किंवा कांदा पराठामध्ये किंवा कोणत्याही प्रकारचा पराठा असेल त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. बडीशेप, जिरे, धने, थोडेसे काळी मिरी, आणि हे आपलं मेथी आणि थोडेसे तीळ हे असे जाडसरच वाटून घ्यायचे. फार जास्त बारीक करायची गरज नाही. आणि आता यातच आपण हे आपले टमाटर ॲड करूया. टमाटर सुद्धा चांगले तेलावर छान परतून घेऊ. मस्त कांदा टमाटर आणि आपला सिक्रेट मसाला, तो मसाला खूप भारी आहे. तुम्ही करून फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकता. 1 महिनाभर तो मसाला काही खराब होणार नाही. छान असा तो मसाला तुम्ही कोणत्याही भाजीत, सुक्या भाजीत किंवा रस्सेवाल्या भाजीत
किंवा तुम्ही दुसरं काय पराठे वगैरे असं काय करणार असेल तर तो मसाला तुम्ही वापरू शकता. असा हा मसाला घरात साठवून तुम्ही फ्रीजमध्ये तयार करून ठेवा. आता हे आपले कांदे टमाटर आणि आपला मसाला छान असा फ्राय झाला आहे. आता यातच आपण थोडेसे मीठ पसरून घेऊ आणि छान असे फ्राय करून घेऊया. मस्त असा मसाला फ्राय आपला होतो. यातच आता आपण छान असा मसाला फ्राय झाला यातच आता आपण आपलं थोडेसे हळद, थोडेसे लाल तिखट, थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी धनिया पावडर आणि आपले 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट हे सुद्धा आपण छान असे परतून घेऊ. गॅस मंद आचेवरच ठेवायचा कारण की मसाला जळायची शक्यता असते. छान असा आपला मसाला फ्राय होतो. तुम्ही बघू शकता एकदम सुवास पसरला आहे. खरी जादू तर त्या वाटलेल्या मोठ्या मसाल्याची आहे. तो मसाला इतका भारी आहे की तुम्ही कोणत्याही भाजीत तुम्ही टाकून तर बघा, त्याची चव घ्या आणि मग मला सांगा. पुन्हा एकदा सांगते, त्या मसाल्यामध्ये आपण धने, जिरे, बडीशोप, पांढरे तीळ, थोडीशी मेथी दाणे, काळी मिरी, लवंग हे मोठे मोठे वाटून घेतले आहे आणि त्याचा तो मसाला तयार केला होता. आता यातच आपण मसाला फ्राय होण्यासाठी थोडेसे पाणी टाकून घेऊ. पाणी जास्त नाही टाकायचे. बरं, आपला मसाला चांगला छान फ्राय व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता नेहमी असे आपण करट्याने हलवत राहू, त्यामुळे आपला मसाला खाली लागणार नाही आणि छान असा मसाला आपला फ्राय होतो. आणि मसाला तेल सुटेपर्यंत आपला छान असा भाजून घ्यायचा. मसाल्याचे तेल असे सुटू लागले साईडने की मग आपण त्यात आपले आलू मटर घालून घेऊ. यामध्ये जास्त मसाले घालू नका, फक्त तो आपला पावडर मसाला, त्यानेच आपल्या आलू मटरला खूप भारी चव येणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला फ्राय होत आहे. यात काही वाटण घालायची आवश्यकता नाही, रस्सा भाजी आहे म्हणून. छान असा कांदा, टमाटर आणि मसाला, आपला सिक्रेट मसाला घालूनच आपण छान असा आलू मटरची पातळ भाजी किंवा सुकी भाजी आपण तयार करू शकतो. तुम्ही बघू शकता छान अशी भाजी मस्त तयार होत आहे. आता आपण घालून घेऊया कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर. बघा, आपल्या मसाल्याला छान असा फ्राय होत आहे. मसाल्याला मस्त असे तेल आपले सुटत आहे. यातच आता आपण कोथिंबीर घालूया. अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की आपल्या भाजीला छान असा सुगंध आणि चव येते. बघा तुम्ही, काय काय भाजीत कशाची कोणत्याही वाटणाची गरज नाही. छान असा आपला मसाला रेडी झाला आहे.
आणि यातच आता आपण हे आपले घेतलेले 2 बटाटे मोठे मोठेच कापून घ्यायचे, जास्त बारीक कापायची गरज नाही. आणि आपले मटार मी इथे 1 कप घेतले आहे. आणि छान असे आता आपण परतवून घेऊ मसाल्यामध्ये. आता तुम्ही गॅस मोठा करू शकता, कारण की याच्यामध्ये आपण भाजी टाकली आहे. जर तुम्हाला जर असेच खायचे असेल तर तुम्ही असेच थोडीशी 5-10 मिनटं वाफेवर शिजू द्या, कारण की बटाटे आपले उकडून घेतलेले आहेत, जास्त शिजवायची गरज नाही. फक्त असंच थोडेसे पाण्याचा असा शितोडा मारून तुम्ही याला वाफेवर अशी 5-10 मिनटं झाकून ठेवा, शिजू द्या. आणि मस्त अशी आपली छान भाजी सुकी तयार होते. आणि जर का तुम्हाला पातळ भाजी पाहिजे असेल तर थोडेसे पाणी टाकून द्या. मला पातळ भाजी पाहिजे रस्सेवाली मस्त अशी झणझणीत, त्यामुळे मी थोडेसे पाणी टाकले आहे. दुसरं काही टाकायचं नाही, बस आपली भाजी छान अशी. आता याला 10 मिनटं झाकून ठेवा. जास्त पातळ नाही करायची, अशीच थोडीशी ग्रेव्ही पाहिजे भातासोबत चपातीसोबत खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता छान अशी आपली मस्त आलू मटरची पातळ भाजी रस्सेवाली झणझणीत तयार झाली आहे. आणि यातच आता आपण 2 हिरव्या मिरच्या कापून टाकू, थोडीशी तिखटपणा येण्यासाठी. ज्यांना तिखट जास्त चालत नाही त्यांनी थोडेसे पावडर मसालेच टाका. मिरची टाकलं की जास्त तिखट होते, त्यामुळे असे पावडर मसालेच तुम्ही टाकून ही भाजी बनवा, खूप छान लागते भातासोबत चपातीसोबत. आता याला मी 10 मिनटं असे ठेवून देणार आहे आणि 10 मिनटांनी आपली भाजी तयार होणार आहे. छान अशी मस्त आलू मटरची भाजी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघू शकता मैत्रिणींनो, छान अशी आपली मस्त आलू मटरची भाजी रेडी झाली आहे, मस्त अशी झणझणीत. ही आता खाण्यासाठी छान अशी मस्त रेडी आहे. आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया. हे बघा, मस्त छान अशी भाजी आपली तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपली भाजी छान अशी तयार झाली आहे. आणि ही तुम्ही पुरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. छान अशी मस्त आपली झणझणीत आलू मटरची भाजी रेडी आहे आणि खाण्यासाठी एकदम तयार आहे. मस्त असे वास येतोय, खमंग सुटला आहे. बघा, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. धन्यवाद.